आम्हाला काम आहे, आम्हाला जायचं जॉबला, आम्हाला पण गडबड आहे का नाही. तुम्हाला राम राम मंडळी, राम राम मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आमच्या ब्लॉग मध्ये खूप स्वागत आहे. तर आज आहे डे 3 आहे. मला वाटलं काय काय की हा आज आहे डे 3 गणपती बाप्पाचा. ऐका डे म्हणलं तर डे इंग्लिश मध्ये म्हणलं, मग डे दिवस 3 आहे आमच्या गणपती बाप्पाचा. असं काय बस मराठी दाखव ना. डे 3 गणपती बाप्पा. डे 3 असतं, डे थर्ड इंग्लिश थर्ड वेगळं असतं, 3 असतं. येतं काय येणं जाणं भाजीपाला खायला आणि काय पुढे काय असते थांबा ट्रायपॉडला मोबाईलला तुम्ही आमच्या मागच्या ब्लॉगला तुम्ही खूप छान छान प्रेम देत आहात, कमेंट वगैरे रिव्ह्यूज पण छान आलेला आहेत आणि त्यामुळे आमच्या बाप्पा तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे. बाप्पा हे बघ बोल. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आम्ही आता किचन मध्ये. ठीक आहे, तर आता सकाळ सकाळ ना आम्ही उठलेलो आहोत आणि खूप सकाळ उठलोय आणि आई आणखीन आमची झोपलेली काय रात्री खूप काम करत होती. आई आमची सगळ्या घरामध्ये राडा करत आहे, त्यामुळे आई झोपलेली आहे आमची. तुम्ही म्हणता मागच्या ब्लॉग मध्ये आईला घेतलं, ह्याच्या ब्लॉग मध्ये काय नाही घेतलं, तर आई नाही घेतलं ना, म्हणजे झोपली. आणि आता आम्ही डिसाईड केले की आता लवकर उठूयात आणि आपण फटाफट मोदक करूयात. आणि काय करतो आणि आम्ही गव्हाच्या पिठाचे मोदक करणार आहे, स्वयंपाक पण करणार आणि मोदक करणार आहे वैभव. हा ठीक आहे, आपण ट्राय करूया. ठीक आहे, आपण ट्राय करूया. आपण तुम्ही आणि आम्ही. ठीक आहे, तुम्ही मला गोळा भाजायचा का असा आणि खायचा का? तू काय जनावर बिनावर नाही करत ते आदिवासी काय आदिवासी झिंगायला आम्हाला खूप काम आहे रावा सगळं. आणि रात्री मी छान अशी रांगोळ काढली सुंदर अशी, आणि मी रात्री सगळी मोडली. माझ्या हातुरणामध्ये बेडशीट मध्ये सगळी रांगोळी आली. गणपती बाप्पा म्हणते घे रांगोळी आशीर्वाद दिला मला गणपती बाप्पा. मोदक मध्ये काय घालायचं ते पण माहित नाही आणि लागली पीठ टिंबायला आणि ते पिठाचे गोळे करायला. कसं रे असं तुझी बुद्धी जड बुद्धी आहे. आपण खजूर घालायची का मोदक मध्ये? खजूरचे मोदक हा असते घालायची का म्हणतोय? ट्राय करून बघायचं. हे कुठे आहे पण खोबरं कुठे आहे तुझं? फ्रीजर मध्ये. फ्रीजर मध्ये ठेवले बघा, हिने फ्रीज करून सगळा बर्फ करून तुला ठेवले. आपल्याला नाही असं नाही चमक जाणे माये कंबर मोडली माझी. अरे देवा, मिक्सरचं भांड तुटलं, आता काय करायचं सांग. काय कुठं नाही ती ड्रायफ्रूटची कुठे आहे आहे सांगायचं विचार ड्रायफ्रूटचं काय करू काढ ना ती. हे हा मस्त लागेल ना. हो मस्त लागेल ना. मग फक्त काय मस्त लागण्याची म्हटलं काय करतो माहिती का आम्ही खजूर आहे ना आणि हे पण टाकूया. ठीक आहे, छान लागेल. हे बघायला कसं ग्लास येतोय. मग कशाला नाही घेत? मला काय माहिती म्हणजे पुसून तरी ना ते हे नाही कापत. येते बाबा कापत मी दरवेळेस कापते. नुसतं असं असं कट द्यायचा फक्त, असं असं करायचं नाही. कसं असं? आणि त्यात केस बघा आधी तुझ्या हाताला. कुठे केस? हे काय दिसत नाही का? कुठे डोळे आम्ही सोमवारी खूप छान छान करणार आहोत नाही का? छान छान होणार. कढी पण करावी लागेल आताच बघ काय नंतर पुन्हा ऑन टाइम हे नाही ते नाही म्हणू नको. कढी असते तेव्हा, मग तेच म्हणतोय मी. भेंडी असते, शेपू असते, शेपू असतो. हे कुठे आहे? किसनी किसू बघा. आमच्या डोक्यात दोघांच्या डोक्यामध्ये ना एक असता एक गोष्टच क्लिक करा सर. असं खिसू बाय किस. हे कुठे रे? अरे किसनी ओळखून दे ना मला प्लीज. इथंच असतंय बरं. थँक्यू सो मच. तिला काहीच हुडकत नाही काय. मी किचन मधनं फोनतो मिक्सर मधनं काढलं कसलं मस्त दिसायला लागलं ना. तुम्ही पण ट्राय करा. याच्यामध्ये थोडीशी ड्रायफ्रूट टाकायचं, गुळ पण टाकायचं नंतर. आणि याच्यामध्ये दिदी बोलते आता काय टाकायचं खोबरं. तर तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागते मिश्रण. ह्याच्यामध्ये मेन टाकले आपण नवीन काय ग ते खजूर पेन टाकली. खजूर तुम्ही सुकलेली खारी पण टाकली असते, मस्त लागली असते ना. शिरकुंबा शिकवाडा दिकवाडा आमच्या किचन मध्ये जागाच नाही काय. आम्हाला मोठं कधी भेटेल काय, आम्हाला मोठं असं असं कसं असते. सगळं मिक्स करे करायला लागलं ना बाई, दमच नाही पडला. माझी चपाती लाटून झाली त्यात मध्ये घालायला. बापरे तसलं मस्त झालं छान. हे बघा त्या दिवशी आम्ही चॉपिंग बोर्ड आणलं, किती सुंदर आणि सुसक्षित असतं. त्याच्यावर चॉप करायचं काय पीठ लावून ठेवलंय त्याला. आणि याच्यावर काय करायचं होतं ठेवणार आहे टाकणार आहे. वा वा, आमच्याकडे भांडी नाहीत कमी आणि कशाला पण कशाचं पण हे करायला लागले.
है ना. त्या दिवशी जर आम्ही कुकर मध्ये आमटी माझा केली. पहिला मोदक. वा 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 शाबास, छान मोदक करते, छान मोदक करते. या. मित्रांनो आमचं दीदीने खूप छान पद्धतीने मेकअप केलेला आहे. मोदक जसा धान कुठं ना कुठं असतंय बघ. 10 झालेले आहेत आणि हा मग 15 झाले नाही 10 झाले. तर मी काय म्हणतो मी खाली जाऊन ना एवढा आणलं. ठीक आहे, हे आणलंय मसाला पुडी एक आणि ही आणली मॅगी मसाला पुडी. आमच्या बहिणीला मॅगी मसाला पुडी शिवाय जेवणच जात नाही. हे बघ कशा हात पुसते माझ्या मसाला पुडी शिवाय जेवणच जात नाही. काय भानगड व्हायला का काय माहिती. चटक्याचे खायला लागते, चटका ह्याच्यामध्ये खूप चटका आहे बरं का. तू बनवल्यावर खाणारच ना, माझ्यासाठी वेगळं बनवू आणखी. तर मी काय म्हणतोय हे मसाला पुडी ज्या ज्या टाकाल ना ते चटक्याचं बनणार, म्हणजे सुंदर बनणार. कशामध्ये भाजी टाका, भातात टाका, आमटीत टाका, खूप छान आहे. प्रमोशन करा. एकच मसाला पुडी मॅगी मसाला पुडी, एकच मसाला पुडी मॅगी मसाला पुडी, पप्पी मसाला पुडी. निवद नाही, नैवेद्य बोलायचं. नैवेद्य काहीतरी वेगळंच मोकळं करू. काय वेगळं नाही होणार का बसवत चांगलं. त्याला म्हणलं छोलेची भाजी करते, लागले वेगळंच काहीतरी करायला. छोलेची हे काय गाईस, मिक्सर मधून छोले काढले तर म्हणजे जास्त पातळ भाजी होणार नाही. पातळ असले आवडते, घट्ट करायची असते भाजी. तर गाईज लास्ट टाइम येळवण्याची आमटी केली नाही, येळवण्याची का उळवण्याची, लय छान झाली बघा. कशी काय काय माहिती. हे बघा तारीफ केल्याकडे आमचं इकडे येडच होऊन जाते बघा, पूर्ण इकडे होऊन जाते. लास्ट टाइम म्हणजे कधी माहिती का, कधी रक्षाबंधन नाही ना, रक्षाबंधन माझे मित्र वगैरे आलते ना तेव्हा गाईज आमचा गणपतीला नजर लागली वाटतं. सगळीकडून एवढे रिप्लाय लागलेत ना, तुमचा बाप्पा खूप छान आहे, क्यूट आहे, खूप सुंदर आहे, खूप म्हणजे रिप्लाय पण काय काय जणांनी केलं. तर मला इंस्टाग्रामवर रिप्लाय केला, व्हॉट्सअपला रिप्लाय केला, स्टोरी तर सगळ्यांनीच लाईक केली, बाप रे बाप, आणि स्टेटस तर सगळ्यांनीच लाईक केली. खूप म्हणजे आतापर्यंत जे आम्ही माझ्या गावाकडे गणपती बाप्पाच्या मूर्त्या आणल्या, हा मूर्ती खूप छान आहे. स्पेशली थँक्यू माझा मित्र आला, त्यांना खूप छान मूर्ती बनवली. तर विषय कसा आहे माहिती आहे मंडळी, मी तुला काय सांगू, आमच्याकडे एकच आहे कढई आहे एकच, आणि त्याच्यामध्ये आता मी बनवला सर बरोबर येत नाही. ही उलटण घेत असते, किती सांगितलंय तुला. त्या उलटाने तोडून टाकलंच परवडेल मला. कढई खटखटी होती, त्यानं निघत नाही, चिटकले पण निघत नाही. आणि आधी मोहरी टाकायची तर आधी जिरी टाकते उलटा. अगं ती जिरी पुढे गेले ते मोहरी येतच नाही माझं. आणि कर मिरची टाका आधी, मिरची टाकायला लागते आधी. हो माय काय येत नाही. शेप आहे मी, शेप ऍपल ऍपल. दावा शेप आमचा बघितला का. ते काय माहिती का, मी जेव्हा पोटात होतो ना आईच्या, तेव्हा आई ना ट्युशनला जायची. मग तिकडून ना मी ऐकायचो ए विषयी सातारा त्यात निघाला म्हातारा. खोटं कधी बोलणार नाही माहिती ना आईच्या. खोटं बोल पण रिटून बोल. खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. काही मस्त डायलॉग आहे तो. होय तुला माहिती आहे हॉटेल तिरंगेवाले, हॉटेल भागीचेरीवाले ना घोडा चढला म्हणजे कोण गाड्या घेतय, कोण घोडी घेतय, एवढं कॉपी चालेल त्यांची मार्क. गाय तुम्ही ओळखता का हॉटेल तिरंगावाला आणि कोण घेतो हॉटेल भाग्यश्रीवाला. त्या दिवशी ना मी लाईव्हला गेलो त्या अकाउंटवरून. ठीक आहे, आम्ही बहीण भाऊच्या इंस्टाला युट्यूबला खूप छान प्रसाद भेटला आम्हाला, आणि चला म्हटलं आम्ही युट्यूबला इंस्टाला पण जाऊया. आणि खूप जण जॉईन पण झाले, पण आम्ही म्हणायचा हा XYZ, हा XYZ, कसे आहात तुम्ही, कुठून आहात तुम्ही, काय चाललंय काय नाही, ते बोलायचेच नाही समोर, नुसते बघायचे, हट हट करायचे बोलत. आणि काय काय मी म्हणलं हा XYZ माझं नाव घेतलं, माझं नाव, पण काहीच बोलणार नाही, काहीच म्हणजे काहीच. युट्यूबला लोक एवढी बोलतात ना, मला टाइम भेटत नाही. कमेंट असं भरा वर जातात नाही का, भरा वर जातात कमेंट. आम्हाला वेळच नाही भेटत नाही का त्यांच्या कमेंटला रिप्लाय द्यायला. दीदी दुसऱ्या मोबाईल मधून बघत असे थांबतो, वैभव ही कमेंट आली, ही कमेंट नाही हे आले ग माझी कमेंट बोलली. असं आम्ही थकतो ते रिप्लाय करू, पण आम्हाला खूप छान वाटतं युट्यूबला हे करून. आणि इंस्टाला असं वाटतं की ते मूड त्याच्या पुढे मोबाईल ठेवला ते लाईव्ह बघत आहे. खरंच उभी नाही टोबी नाही, खरंच मतलब डेड बॉडी ग.
माझ्या मनावर स्वयंपाकच होत नाही, ठीक आहे, भाजी हिच्या मनावर केली, ठीक आहे, पण मी म्हणलं माझ्या मनावर चपात्या जरी बनवलं, मी म्हणतो चपाती चौकोनी बनव, नाही गोलच बनवलं. मला चौकोनी चपाती आवडतात आणि तिला गोल आवडतात. माझ्या मनावर चपात्या कधीच बनवत नाही, सगळ्या गोलच बनवते माहिती का. हे आपण येतो इंस्टाग्रामला रील पण बनवायला पाहिजे ना. आम्ही ना सोमवारी खूप जणांना बोलवलंय, मग तुम्ही पण नक्की या, ठीक आहे. पाहुणे बघायला येणार आहेत ना, मग कार्यक्रम ठेवलाय पोहे कांदे पोहे पोहेचा नाही हो, आमच्या गणपतीला बघायला येणार. माझा काय ते कुकर मध्ये ठेवलं, तिथे मध्ये ठेवलंय. मी तुला 100 वेळेस सांगितलंय माझं ऐकायचं, तू माझी सासू नाही मी तुझी सासू आहे. कुकर उचल, मला काय सांगते मोठी आहे म्हणून. बरोबर. तर माझा हार झालेला आहे गाईज, किती म्हणजे याच्यामध्ये जास्त फुलं नाही टाकलेलं मी, एवढीच फुलं होती आमच्याकडे. मी आणखी नवी आणणार की दादरला जाऊन, आमच्याकडे खूप महाग पडतात फुलं खूप. म्हणजे तुला काय आठवलं का हे फुल? थांब मी दिदीला विचारता, जे माझ्या मनामध्ये ती तुझ्या मनामध्ये आलं ना, मग खरं तू माझी बहीण आहे, ठीक आहे. हे फुलं बघून तुला काय आठवलं सांग मला, विचार करून उत्तर दे. तुझ्या मनामध्ये खूप काही आहे, पण हे फुलं बघून तुला काय आठवलं? हार बघून, फुलं बघून आपल्या गावाकडची काय आठवण आली तुला? नाही अगं आणखी नाही करलं तिथे चान्स नाही. हा बरोबर आहे, बरोबर आहे. काळा सांगायची काय गरज आहे, पण सांग कॅमेऱ्यामध्ये, मी सांगणार होतो. आम्ही तू पण गेलेली, आपण मी कधीच नाही फुलं तोडायला गेले. आणि थोडं आठव पुढे जा, थोडं त्याच्या पुढे जा. थांबा ठीक आहे, मी फुलं तोडायला गेलो तो कामा, म्हणजे जायचो मी कामाला. हा टाळी हिजं ना मला तेल लावतात. व्हाईट शर्ट आपल्याला मार्ग असेल बघ, मला शर्ट तू धुईचं तुला आहे ना. पण तर आम्ही ना दोघं ना हे फुलं तोडायला जायचो, असं आहे ते ऐकतात काय एवढं काम आहे काय ते फुलं जायचं, ठीक आहे. आम्ही हार ओवायला गेलो. हा तर रात्रीपर्यंत आम्ही हार ओवायला जायचो नाही का. हा तेच गावाकडे खूप आहे, इथं काही नाही, पण ते गावाकडे तू लोक शांतपणे करून मुंबईला आली 8 वाजता झोपी जायची जेवून गावाकडे 7 वाजता. तर मी काय म्हणतो तर आम्ही जायचो हार ओवायला गणपती. आम्ही जायचो 5 रुपयाला एक हार असायचं नाही का, एवढा भला मोठा हार ओवायला 5 रुपये घ्यायचं. तर असं आम्ही काम केलेलं आहे. आम्ही तर 50 रुपये 50 पैशासाठी काम केले. 50 पैशासाठी 5 रुपये आम्ही जोडलेले नाही का हार. 50 पैशांनी एक फुल तोडून द्यायचं. हा तर तेच नाही का, मग कामाला कधीच आम्ही लाजलेलो नाही का. आम्ही आमच्या रानामध्ये काम केलं माहिती, आमच्या स्वतःच्या शेतामध्ये खूप काय केलं. ज्वारी काढली, गहू काढला, सोयाबीन काढली, लावलंय, मका लावली. आम्ही किती लहान होतो माहितीये गाईस, असं पाऊस पडला का नाही आणि लगेच मका टोकायची असते का मका, मग काय करायचं म्हणजे आम्ही शाळेमध्ये असायचो, लगेच पप्पा यायचं आम्हाला, चला घरी मका टोकायची. हे कुठलं कारण आहे भाई? शिक्षकाला वेगळं सांगायचं, देव हाई कुठं देवाला जायचे वगैरे, आणि आणायचं घरी, गावाला जायचे म्हणायचे आणि आणायचं घरी टोका मका. असं आमच्या सोबत अन्याय झालेला. तर असं गोष्टी आहेत, मजा यायची नाही का. पण आम्हाला आठवण येते पण आता गावाकडची ती मका टोकायची वगैरे. त्यावेळेस तुम्ही मकाच कणीसच नाही खाल्लं. बाप्पा वाट बघते आमची, आम्ही आलो पप्पा. मी फक्त आंघोळीला गेलतो माहिती, आंघोळ वगैरे झाले तोपर्यंत आई साहेबांनी बघा किती छान मोदक केले. असं काय घाबरवती माणसाला. तू कुठे घेऊन चालली मला मोदक काढायचे? मी कशाने काढते हे बघा ती पक्कड आहे ती आपल्याकडे झाडा तेल येते पूर्ण म्हणजे फॅटले वाढेल म्हणजे. पण चालेल भाई मोदक साठी इतकं त्यांचं कसं आहे. उकडीचे मोदक करायचे गाय आम्हाला उकडीचे मोदकच येत नाही माहिती का. तुम्ही सांगा ना आम्हाला कसे बनवायचे. पण आई उठलेली नाही, आणखी नाही उठलेली आहे आई एकदम झोपली ना, कारण आई रात्री 2 वाजेपर्यंत जागी होती ऍक्च्युअली नाही का. चालू होतं आमच्या इथं काय वाजतंय. ओ माय गॉड पेंट झोपच नाही आली. हे बघा किती गोड बनवलं, किती गोड. मला नाही खाऊ वाटाय, पण आधी गणपतीला आधी बाप्पाला दाखवायचं. झाली तुझी मुलं, चला आता फटाफट आरती करू आधी गायचं आपण. फरशी नाही झाडून मी काढले, फरशी तू पुसायची किंवा फरशी नाही पुसली तरी चालतंय ना. याच्यामध्ये कोथिंबीर नाही टाक. मी काय ते करतो, मी पूजाची तयारी करतो. मला सगळं सांगते, दिवा लावायचे सगळं करायचे ना. कारण माझी आंघोळ झालेली तुम्हाला माहिती आहे. मी सगळं गणपती बाप्पाचं सगळं म्हणजे काढलेलं आहे, सगळं जुना हार वगैरे. आणि माझ्याकडे तिने काय कामं सांगितलं तुम्हाला सांगतो मी. ती म्हणली ब्लॉग एडिट कर, मी आंघोळ करते तोपर्यंत. आणखीन काय म्हणली, कुकरला लक्ष ठेव, कुकर 4 शिट्टे 5 शिट्टे गॅस बंद कर. आणि काय बोलली होतीस ग,
काय बोलली होती त्याची सांगितलं होतं मला. बाबा बंद कर तू. आमचा एक विचार चालू होता की लाईव्ह आरती करूयात संध्याकाळी युट्यूबला लाईव्ह येऊयात 8 किंवा 9 वाजता आणि एक लाईव्ह आरती होऊन जाऊयात. आमचा विचार आहे. तुमचं मत काय याच्यावर नक्की सांगा कमेंटमध्ये मला. ये का मग ये पुरी ये आम्ही पुरीच्या अंघोळ हळू हळू आम्ही ताटामध्ये सगळं बसून आरती लावायची नाही. मोदक घे ना मेन. हा मोदक अलीकडे शोभा वाटते अशी ताटाची मस्त पैकी. गाईज कसले मस्त. तर गाईज मी कशी केले मोदक छान आहे ना. हे बघू शकता. हे बघा तर छान. ठीक आहे आता चला पूजा करूयात आपण. ठीक आहे गणपती करा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. अरे गाणे लावायला पाहिजे होतं ना. बाप्पा खूप नॉर्मल हार आहे पण ठीक आहे आता काय करणार. बाप्पा पुढच्या वर्षी नाही तुम्ही बघा सोमवारी उद्या सोमवारी तर तिथं ठीक आहे. सोमवारी मस्त करणार आम्ही काही ना काही. खूप छोटा पण झाला वाटते. आमच्या पप्पा नजर नको लागायला. खूप छान कमेंट दिले आमच्या पप्पा. म्हणून तर मी मिरची लिंबू बांधले घराला. नजर का मीठ उतरून टाक नंतर. ठीक आहे म्हणजे नजर का. ठीक आहे ठेवा ना. आई चल लवकर. आईकडे अरे ही घंटी द्यायची का नाही तर आई टाळ्या वाजवतो. ठीक आहे तिघजणच आम्ही आरतीला 3 जणच असतात आम्ही. तुम्ही पण या ना कोणतरी हे कोण असेल तर बोललो ना. बाप्पा थांबा लावतो अगरबत्ती. हाय माहिती आहे आम्हाला पण तुम्ही 10 दिवस निवंत येते. कसं देवाला सगळ्यांचं ऐकून घ्यायचं वेट करायचं. बाबा मोदक आज घे नको मला ते. बाप्पा आमच्या घरामध्ये तर तुम्हाला खूप सॅक्रिफाईस करायला लागत असेल ना. जास्त खायला नाही जास्त वेळ तुमच्यासोबत स्पेंड करायला नाही हे ना. पण ठीक आहे ना बाप्पा. साईडला लावते झाड जळल. मोदक ठेव. हा मोदक बाप्पा सगळे तुमचे एक घ्यायचे ठीक हातामध्ये घ्या. तुमचा छोटा हात एक मोठा मोदक झाला ऍक्च्युली. बाप्पा बघा बुद्धी काल मी म्हणलं खरं पण होतं नाही. बुद्धी पाहिजे दीदीला म्हणून तुम्ही द्या बरं बुद्धी. माझं थोडं मनावर घ्या दीदीला बुद्धी द्या. ठीक आहे. आणि तिला गुडघ्यात नाही पाहिजे आता डोक्यामध्ये द्या. ठीक आहे. गुडघ्यामध्ये ऑलरेडी ती पहिल्यांदा तुम्ही द्यायचं होतं ते चुकलंय थोडस. आधी गुडघ्यामध्ये दिली आणि ते गुडघ्यातली. तर काही तर आमची आरती झालेली आहे. मंगलमूर्ती मोरया. आरती घ्या तुम्ही पण. छान झालं हे बघा गाईज असा होता आजचा आमचा 3रा दिवस. आम्ही तुम्हाला 2रा दिवस ना दाखवला पण ठीक आहे 3रा दिवस. आणि एवढं काही सर ना आम्ही सोमवारी खूप काही करणार आहोत. ती खूप छान पद्धतीने झालेली आहे गाईज. आणि दीदी आता जेवायला वाढत आहे गणपती बाप्पाला. काय घेतलंय बघू आपण. गणपती बाप्पासाठी ताट काय दिलंय. खिचडी आमची फेवरेट आहे. बाप्पाची पण फेवरेट होणार आहे कारण आमच्या हाताची ती. आणि इकडं आमटी आणि चपाती आणि मोदक. दीदी कसली दिसायला लागली बघ ना. माहिती टकली दिसायला लागली. जादू कर छान दिसती छान दिसती रे बाळा. आमचा बाप्पा आम्हाला खूप गोड वाटते. आम्हाला विसर्जन करू वाटत नाही. बाप्पा किती छान दिसतो रे तू. गोड दिसतो रे. खाली ठेव. गाईत काय झालं माहिती का इकडे पुढे ना आम्हाला जागा नाही भेटली कारण ही फळी खूप छोटी होती आणि आम्ही एवढे जुगाड केलं आणि तिकडे सूटकेस वगैरे खाली ठेवून त्याच्यामुळे पुढे जागा नाही. खूप छोटी जागा आहे. बाप्पा ऍडजस्ट करून घ्या. पुढच्या वर्षी खूप छान करू आम्ही. खूप म्हणजे खूप. काहीच आमची आरती वगैरे सगळं झालेलं आहे. आणि तुम्हाला दाखवते कसं नागत झाडून काढले. तू सगळ्या घरात कचराच आहे. एका कोपऱ्यामध्ये थोडंसं राहिले तेवढं काढून. पण झाडून गेलं मी सारं घर स्वच्छ करून असतंय. माझं हातले दुखायला कशामुळे. तर मी काय म्हणतो आता आम्हाला एक फोन आला ठीक आहे कुठून तरी. आणि ते फोन आम्हाला आल्यावर आम्ही खूप खुश झालो. ते का खुश आहे काय होतं ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये कळालं. हा तर ते ना आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. खूप छान आमच्या मेहनतीचं फळ म्हणू शकता तुम्ही. आणि काय बोलत होतं आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात. ठीक आहे बाय. आणि तुम्ही काळजी घ्या. आमचा ब्लॉग इथेपर्यंत बघितल्याबद्दल खूप धन्यवाद. मंडळी तुमचा खूप आभारी आहे. आणि थँक्यू सो मच. काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.